जसे चार धाम आहेत तसेच गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ, बद्रीनाथ हे चार धाम तिकडे आहेत, हिमालयातले चार धाम. आता आपण केदारनाथ स्तोत्र म्हणूया. केयूरभूषणं महनीयरूपं रत्नात्कितं सर्पशोभिषितां सर्वेषु भक्तेषु दयेकदृष्टिं केदारनाथ भजलिङ्गराजं त्रिशूलिनं त्र्यम्बकमादिदेवं दैत्येदर्पध्वमुपेशितारं नन्दीप्रियनादप्रियश्रुस्वरूपं केदारनाथं भजलिङ्गराजं कपालिनं कीर्तिविवर्धनकं च कन्दर्पदर्पध्वपपारकायकं जटाधरं सर्वगिरीशदेवं केदारनाथं भजलिङ्गराजं सुराचितं सज्जनमानसाब्ज दिवाकरं सिद्धसमर्चिताग्रिं रुद्राक्षमालं रविकोटिकान्तिं केदारनाथं भजलिङ्गराजं हिमालयसौख्यरमणीयमायसानो रुद्रप्रयागे स्वनिकेतने च गङ्गोद्वस्तानसमीपतदेशे केदारनाथं भजलिङ्गराजं. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधलेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली आहे. आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडाहून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. गढवाल प्रदेश भगवान शिव आणि पंचकेदार मंदिराच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात. पंचकेदारबद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे, जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत. महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा कौरवांचा पराभव केला आणि त्याचा वध केला. त्यांनी युद्ध दरम्यान भ्रातृहत्या आणि ब्राह्मण हत्या पुजारी वर्ग केल्याच्या पापाचे प्रायश्चित्त करायचे होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले. प्रथम ते वाराणसी, काशी या पवित्र शहरात गेले. तेथे त्यांना शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते. परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते, कारण तो कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला होता आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते. म्हणून त्याने बैलाचे म्हणजे नंदीचे रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपले. वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले. भीम 5 पांडवांपैकी दुसरा. नंतर तो दोन्ही पर्वतावर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला. त्याने गुप्त काशीजवळ एक बैल चरताना पाहिला. लपलेली काशी, गुप्त काशी म्हणजे लपलेली काशी हे नाव शिवाच्या लपविण्याच्या कृतीवरून आलेले आहे. भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले. भीमाने बैलाला शपटीने आणि मागच्या पायांनी पकडले, पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला. केदारनाथामध्ये कुबड उंचावत
तृंगनाथामध्ये हात दिसला. रुद्रनाथामध्ये दिसणारा चेहरा, मध्य महेश्वरामध्ये नाभी म्हणजे आणि पोट, पृष्ठभाग आणि केस दिसले. कल्पेश्वरमध्ये पांडवांनी हे 5 वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले. त्यांनी शिवाची पूजा व अर्चा करण्यासाठी 5 ठिकाणी मंदिरे बांधली. कथेचा एक प्रकार असा की भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही, तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो. परिणामी बैलाचे 5 तुकडे केले गेले आणि हिमालयातील गढवाल प्रदेशातील केदारनाथातील 5 ठिकाणी तो दिसला. पंचकेदारमध्ये बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले, अग्नियज्ञ केला आणि नंतर महापंतज्वाला स्वर्गरोहिणी देखील म्हटले जाते. या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला. केदारनाथ, तुंगभद्रा, तृंगनाथ आणि मध्य महेश्वर मंदिरे सारखीच दिसणारी पंचकेदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयीन मंदिर स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत. पंचकेदार मंदिरामध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे. भक्ताने अंतिम पुष्टीकारक पुरावा म्हणून भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला. पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाच्या वृत्तात देणाऱ्या महाभारतात केदारनाथाचा कोणत्याही ठिकाणचा उल्लेख नाही. केदारनाथाचा सर्वात जुना संदर्भ स्कंद पुराणात इसवी सन 7वे-8वे शतक आढळतो, ज्यात गंगा नदीच्या उगमाचे वर्णन करणारी कथा आहे. मजकुरात केदारनाथ हे ठिकाण असे आहे जेथे शिवाने आपल्या मॅटमध्ये केसांमधून पवित्र पाणी सोडले. माधवाच्या संक्षेपा शंकर विजयानंतर आधारित हमिओग्रामीनुसार 8व्या शतकातील तत्त्वज्ञ आणि शंकराचा मृत्यू केदारनाथाजवळील पर्वतावर झाला. आनंदगिरीच्या प्राचीना शंकर विजयावर आधारित इतर हागिओग्राफी जर कांचीपूर येथे मरण पावल्याचे सांगतात. शंकराच्या कथित मृत्यूचे ठिकाण दर्शविणाऱ्या स्मारकाचे अवशेष केदारनाथ येथे आहेत. 14-12व्या शतकापर्यंत केदारनाथ निश्चितपणे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते. जेव्हा गहाडवाल मंत्री भट लक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या कृत्यकल्प रूपमध्ये त्यांचा उल्लेख आहे. केदारनाथ तीर्थ पुरोहित हे या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहेत. त्यांचे पूर्वज ऋषीमुनी नरनारायणाच्या काळापासून लिंगाची पूजा करत आहेत. पांडवांचा नातू राजा जन्मेजय याने त्यांना या मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिला आणि तेव्हापासून ते यात्रेकरूंची पूजा करत आहेत. इंग्लिश गिर्यारोहक एरिएस्टन 1926 याने नोंदवलेल्या परंपरेनुसार अनेक शेकडो वर्षापूर्वी एक पुजारी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन्ही मंदिरांमध्ये सेवा करत असे. दोन्ही ठिकाणी दररोज प्रवास करत असे. या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेचा इतिहास थोडक्यात असा आहे की भगवान विष्णूचे अवतार महातपस्वी नर आणि नारायण ऋषी हिमालयाच्या केदार शिखरावर तपश्चर्या करत असतात. त्यांच्या पूजेवर प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांच्या प्रार्थनेनुसार त्यांना नेहमी ज्योतिर्लिंगांच्या रूपात राहण्याचे वरदान दिले. केदारनाथ हे ठिकाण हिमालय पर्वतरांगातील केदार नावाच्या शिखरावर आहे. पंचकेदाराची कथा अशी मानली जाते की महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांना भ्रातृहत्याच्या पापापासून मुक्ती मिळवायची होती. त्यासाठी त्यांना भगवान शंकराचे आशीर्वाद मिळवायचे होते, परंतु ते त्यांच्यावर रागावले होते. पांडव भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी काशीला गेले, परंतु त्यांना ते तेथे सापडले नाहीत. ते त्यांना शोधित हिमालयात पोहोचले. भगवान शंकर पांडवांना दर्शन देऊ इच्छित नव्हते, म्हणून ते तेथून गायब झाले आणि केदारमध्ये स्थायिक झाले. दुसरीकडे पांडव देखील दृढ निश्चयी होते. ते त्यांच्या मागे गेले आणि केदाराला पोहोचले. तोपर्यंत भगवान शंकर बैलाचे रूप धारण करून इतर प्राण्यांमध्ये सामील झाले. पांडवांना संशय आला, म्हणून भीमाने आपले विशाल रूप धारण केले आणि 2 पर्वतावर आपले पाय पसरले. इतर सर्व गायी रूप बैल बाहेर पडले, परंतु शंकरजीच्या रूपातील बैल त्यांच्या पायाखाली जाण्यास तयार नव्हता.
भीमाने जोराने या बैलावर वार केला, परंतु बैल जमिनीत गायब होऊ लागला. मग भीमाने बैलाचा त्रिकोणी मागचा भाग धरला. पांडवांची भक्ती आणि दृढ निश्चय पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी पांडवांना दर्शन देऊन त्यांच्या पापापासून त्वरित मुक्त केले. तेव्हापासून श्री केदारनाथामध्ये बैलाच्या पाठीच्या रूपात भगवान शंकराची पूजा केली जाते. असे मानले जाते की जेव्हा भगवान शंकर बैलाच्या रूपात अंतर्मुख झाले तेव्हा त्यांच्या धडाचा वरचा भाग काठमांडूमध्ये प्रकट झाला आणि तेथे पशुपतीनाथाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. शिवाचे हात तृंगनाथमध्ये चेहरा, रुद्रनाथामध्ये नाभी, महत्महेश्वरमध्ये आणि केस कल्पनेशमध्ये दिसून आले. म्हणून श्री केदारनाथाला या चारही ठिकाणासह पंचकेदार म्हणतात. भगवान शिवाची भव्य मंदिरे बांधलेली आहेत. हे मंदिर केदारनाथाची अशी ही आख्यायिका आहे. आख्यायिका अशी आणि त्याच्यामध्ये एक हे पण आहे, अगदी अवघड असं म्हटलं जातं. पण केदारनाथ को जागृत महादेव इसलिए कहा जाता है क्योंकि यह भगवान शिव का साक्षात्वास माना जाता है. ये ज्योतिर्लिंग है जहाँ भगवान शिव की ज्योति विद्यमान है. मान्यता है कि यहाँ सच्चे मन से आने वाले भक्तों की भगवान शिव स्वयं रक्षा करते हैं और उसके कष्ट रहते हैं. केदारनाथ को जागृत महादेव कहने के पीछे एक प्रसिद्ध कथा है. एक बार शिव भक्त अपने गांव से केदारनाथ यात्रा पर निकला. रास्ते में उसे महीनों लग गए और जब वह मंदिर पहुंचा तो बंद के कपाट बंद कर रखे थे. म्हणजे देवाचे मंदिर बंद झाले होते. भक्त ने पंडित से प्रार्थना की कि उसे दर्शन करवा दीजिए, लेकिन मंदिर के नियमानुसार कपाट बंद होने के बाद दर्शन नहीं हो सकते थे. वो बहुत रोया और भगवान शिव से दर्शन की प्रार्थना करने लगा. तब मंदिर के पंडित ने उसे 6 महीने बाद आने को कहा. भक्त वहीं बैठकर रोता रहा. रात हो गई और वह सो गया. जब वह उठा तो उसने देखा कि मंदिर के कपाट खुले हुए हैं और वह भगवान शिव के दर्शन कर रहा है. पंडित और अन्य लोग जब वहाँ पहुँचे तो उन्होंने देखा कि भक्त भगवान शिव के दर्शन कर रहा है और वे सब उसके चरणों में गिर गए. पंडित ने कहा कि उन्होंने तो भगवान शिव के दर्शन के लिए जीवन लगा दिया, लेकिन इस भक्त को साक्षात दर्शन हुए. ये सब उसके सच्चे मन और विश्वास के कारण हुआ था. इसलिए केदारनाथ को जागृत महादेव कहा जाता है, क्योंकि यहाँ भगवान शिव अपने भक्तों के प्रति हमेशा सहयोग और उपस्थित रहते हैं. म्हणूनच म्हणतात ना, भावती ते देव, है की नाही. तसंच काही असेल. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर. आवडले की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या नातेवाईकांना सांगा. माझे व्हिडिओ कुठे पोचले ते